अहो मावशी, काल आपण पार्टीचा मेसेज टाकला ना व्हॉट्सअपवर, पण अजून रिप्लाय नाही केला कांता मावशीनं. मेसेज घेऊन वाचला असन का नाही? नाही नाही, मेसेज घेऊन वाचला काल कांताबाईनं, तर ते म्हणे उद्या बोलू म्हणे ह्या विषयावर. काकाजी कुठं वावरात चालले का? हो बाई रुपा, दिवस निघाल तर वावरात आणि संध्याकाळी झालं तर घरी. अजून कुठे जाणार आहे? हे निर्मलाचं काम चांगलं आहे. सकाळी माणसाला देते कामाला पाठवून आणि स्वतः चांगला झोपा काढते दुपारच्या. कुठं आहे काय आहे काही पताच नाही लागत माणसाचा. राहू द्या ना भाऊजी, माहिती आहे ना तुमचं, पैसेवाल्या लोकायला का फक्त पैसेच दिसते, गरीब लोकही नाही दिसत आणि माणसंही नाही दिसत. आणि इकडून कुठून चालले? तुमच्या वावराचा रस्ता त्या तिकडून आहे ना, कोट्याकडून. इकडे कुठं दारू प्यायला चालले वाटते? थांबा, मा बहिणीलाच सांगतो दारू प्यायला चालले चांगलं कतील असं काढते ते तुमचं. जाय ना, जा सांग कोणाला सांगतो तू. त्या बहिणीला सांग, कोणाला सांग. मी नाही भेट, मी 2 नंबरचं काम करतच नाही ना, तर मग मी काय भेऊ? दारूवाल्याच्या मैतीत सुद्धा उभं नाही राहत मी. राहू द्या ना, खायला कुठे बोलता आमसोबत? आम्ही काही अत्यंत जन्मान नाही आलो. माहिती आहे ना, मग 35ची पार्टी केली कशी बिमार पडले होते दारू पिऊन तुम्ही सगळे जण. तसं काय एखादी वेळा होते, रोज रोज करतो का आम्ही पार्टी? चाल जातो, लय काम आहे मामांग. तू तर आहे रिकामीच, मलीच लय काम आहे, जा तुम्ही. कुठं होती हो कांताबाई? आतावरी तू वाट पाहिजे चालू होती, का करतो तू घरी? अहो काही नाही, आज मी उशिरा उठली तर मग हे घरचे काम करता करताच उशीर झाला. चला आता एक काम करा, माघारी चला, मग तिथे बसून ठरवू कुठं पार्टी करायची, कसं काय करायचं. चला आता. चटया टाकल्या आणि चांगल्या बसल्या, मांडी घालून घ्या ना जराशे, हातपाय हलवा, काम कर जराशे. किती काम आहे? तांदूळ निवडायचे आहे, मिरची टमाटर कांदे कापायचे आहे, पुन्हा मग चूल मांडायचे आहे. घ्या लवकर लवकर करा. करतो ना काकू, 5-10 मिनिट बसू तरी आम्हाला, मग सगळेजण मिळून करू, एक एक काम वाटून घेऊ आपण, ते लवकर लवकर होते. ठीक आहे ना, तर चंदाने मी काड्या आणायला जातो, त्यावेळी तुम्ही तांदूळ बिंदूळ निवडून ठेवा आणि कोणी कांदे टमाटर मिरची कापकूप करून ठेवा, त्यावेळी येतोच आम्ही तिकडून. हो ठीक आहे ना, तू जा कांताबाई, त्यावेळी करून ठेवतो आम्ही इकडलं. कांताबाई गेली, आता चुलगीला आणून ठेवू, तांदूळ बिंदू निवडू आणि थोडं थोडं तिकडून सामान आणून ठेवायचं. मावशी, किती घनदाट जंगल आहे बहीण, मला तर भेवच लागू राहिला इथं. कायचा भेव आहे इथं? कोणतं वाघ नसे येऊन खाणार आहे आपल्याला? काहीच नाही इथं, फक्त झाडाची सावली आहे इथं. हे झाडाला दाट आहे इथं, म्हणून अंधार अंधार आहे, सावली सावली म्हणून तसं वाटते, तसं बिन काही नाही इथं. मावशी, मला तर भेवच लागू राहिला, काहीतरी हाय वाटते इथं, मला आवाज आला तशी. नाही ना, खरंच काही नाही तर जाऊ दे, एवढा भेव लागू राहिला, तुला काड्या घेऊ लवकर जाऊ इथून. चाल. नाही मावशी, मी नाही जात समोर, तूच होय समोर, आता मला भेव लागू राहिला. काय वे चंदा, तू भेकाडीसा वाटते, त्यापेक्षा त्या रमाने आणलं असतं तर परवडलं असतं, ते तरी एवढी भेकाडी ना आहे. चाल भाई, मागं होतो मी समोर. हे भाई चंदा, इथं आहे वाटते लय मोठ्या काड्या, लवकर इथून काड्या घेऊन निघून जाऊ, तुला तसा भेव लागू राहिला. हो मावशी, चाल लवकर कर.